ताटले रेशमी काहे धुके धुके. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉगिंगच्या 43व्या दिवसात. आणि मी आज चाललोय तासगावला. जिम वगैरे आपलं सगळं झालंय आणि थोड्या वेळातच तासगावला जायला निघायचं आहे. त्याआधी आपण जी झाडं लावलेत ती बघून येऊया, चला. आणि तुम्ही बघू शकता इथं रोपं व्यवस्थित रुजलेत. मग झूम करू नको तो व्यवस्थित. रेशमी धुक्यावर पावसानं पाणी पाडलं. चला घरात जाऊया. सगळं आवरून झाल्यावर मी निघालो तासगावकडे जायला. आणि तासगावात गेल्यावर पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतलं. आणि येताना वाटेत मला हा वेदांत भेटला होता. तो तासगावमध्ये शाळेला येतो. मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यावर मी त्याला त्याच्या शाळेत सोडलं आणि मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. मामाकडे गेल्यावर समजले की माझ्या पंजा आणि पंजेचा आज महाळ आहे. पूजा तर झाली होतीच, मग नैवेद्य मी दाखवला आणि नंतर थोड्या वेळाने जेवणही घेतलं. ही आहेत आप्पा, वय वर्ष 84. यांची अजून एक विषय हार्ड गोष्ट म्हणजे ते अजूनही ड्रायव्हिंग करतात. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. त्यांच्याशी थोडा वेळ बोलत बसलो आणि मी घरी यायला निघालो. वातावरणात सारखा चेंज होतोय, त्यामुळे काकाने सकाळीच सांगितलं होतं की करप्याचं औषध मारून घे. तासगाववरून आल्यावर मी पहिल्यांदा त्याच कामाला लागलो. औषध तयार केलं आणि ते पंपात ओतून घेतलं आणि अर्ध्या तासात औषध मारूनही झालं. औषध मारून झाल्यावर पंप चांगला स्वच्छ करून ठेवला आणि ही आणवी नंतर आली गाडी धुवायला. तेवढा तिचाही टाइमपास झाला आणि माझी गाडीही स्वच्छ झाली. उद्या परत आपल्याला औषध सोडायचं आहे, मग म्हटलं आजच जाऊन घेऊन येऊया. मग काय निघालो मी कवट्याकडं. खताच्या दुकानात गेलो, काय काय आपल्याला लागतं ते घेतलं आणि मला एक बॅरेल हवा होता, त्यासाठी मी प्रवीण दादांच्या दुकानात गेलो. घरी येताना शेवटी पाऊस लागलाच. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो तेवढा करा.